तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर कशी मारली मग IIT बाबाची विराट कोहलीने। तब्बल 9 वर्षानंतर ही चॅम्पियन ट्रॉफी भरली होती इंडिया वर्सेस पाकिस्तान, आणि ते पण मॅच कुठे होती, पाकिस्तानमध्ये होती। बट भारत काय म्हणला, आम्हाला नाही खेळायचं पाकिस्तानमध्ये, त्यामुळे मॅच ती दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर झाली। आणि विराट कोहली बाबांनी मारला ना शतक डायरेक्ट, काही पण चॅलेंज करायचं। विराट कोहलीला चॅलेंज करतो IIT बाबा, म्हणे तुम्ही जिंकून दाखवा फक्त मॅच, ते पण इंडिया वर्सेस पाकिस्तान। आणि सपोर्ट कोणाला करायचा, राहतोय आपण भारताने सपोर्ट करतो पाकिस्तानला। अरे असं कुठं कुंभमेळ्याला जाऊन बसला तिकडे गांजा फुकतो का काय करतो काय माहिती, म्हणे इंडिया जिंकून दाखवा तुम्ही फक्त। काही पण प्रिडिक्शन लावायचे आपले सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी, काही पण दाखवून द्यायचं। आणि इंडिया जिंकला, ते पण 6 विकेटने जिंकला, 6 विकेटने। सोपी गोष्ट नाही। हार्दिक पांड्याने 2 विकेटी, कुलदीप यादव आपला खतरनाक एकदम 3 विकेटी घेऊनच टाकला डायरेक्ट, आणि शुभमन गिल तर 46। त्याच्यानंतर आपला विराट कोहली तर 100 रन झाले। आणि एवढा दणकाट कॅप्टन असताना रोहित शर्मा, कसं काय इंडिया हरल, काही पण लावायचं प्रिडिक्शन, ते पण सोशल मीडिया थ्रू व्हायरल व्हायचं, काही पण सांगायचं। मला तर हसूच येतंय, काही पण कोणी पण लोक पण असे विश्वास ठेवून बसताना की IIT बाबाचं प्रिडिक्शन आलं, IIT बाबा बोलला आता इंडिया हरेल। कसं काय इंडिया हरेल, इंडियाला एवढा सपोर्ट खतरनाक मध्ये चालू आहे, काही पण प्रिडिक्शन लावून द्यायचं। एवढी टीम, आत्ताची जी टीम आहे ना, अशी टीम होणार नाही मित्रांनो, इतकी भारी टीम आहे इंडियाची। आणि इंडियाला आपला अभिमान आहे मला की आपण इंडियामध्ये राहतोय। आणि टार्गेट किती दिलं होतं म्हणे, 241चं टार्गेट दिलं, बट इंडियाने किती केलं, 244। 3 रन जास्त केले, 3 रन। समजलं का IIT बाबा, काही पण प्रिडिक्शन लावायचं आपलं, म्हणे इंडिया हारणार, आणि काय विराट कोहलीला चॅलेंज द्यायचं की दाखवा तुम्ही जिंकून म्हणे। ठोकला ना पोरांनी शतक, मग ठोकली IIT बाबाची बरोबर। म्हणे प्रयागराजला गेलोय कुंभमेळ्यामध्ये, असं गांजा फुकून काही पण बोलायचं नसतं IIT बाबा, समजलं का। इंडियावाले खतरनाक एकदम, नाद नाही होणार इंडियाचा, नादच खुळा। आणि इंडिया हरणारच नव्हती मला माहिती, कारण आता सध्याच आपली जयंती झाली, जगतवारी 19 फेब्रुवारी, शिवाजी महाराजांची आत्ताच सध्या जयंती झाली होती, आणि इंडिया कसं काय हरेल, काही पण प्रिडिक्शन लावायचं IIT बाबा। आणि भारत 2दा जिंकलाय चॅम्पियन ट्रॉफी, 2002 आणि 2013ला भारत जिंकलेला, आणि 1998ला ही चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात झाली। ICC 2013ला इंडियामध्ये बंदी घातली होती मॅचची, बट आता 2029ला इंडियामध्ये मॅच होणार आहे चॅम्पियन ट्रॉफीची। इंडिया वर्सेस पाकिस्तान म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, पोरांनी कधीच बापाला शिकवायचं नसतं, आणि पाकिस्तानने भारताचा कधीच नाद करू नये। त्याचं कारण म्हणजे तुमची जेवढी लोकसंख्या आहे ना, तेवढे आमचे पोरांनीच ते पोलीस भरतीची तयारी करताय। मग विचार करा तुम्ही, आपल्याला आपल्या भारताचा अभिमान पाहिजे, बरोबर आहे की नाही मित्रांनो। त्याला जय महाराष्ट्र पब्लिक। हा अपडेट जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि IIT बाबाला फॉलो तर नका करू तुम्ही आता। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।